बंड्या, अरे कमळेला फोन दे की मला बोलायचंय तिच्या संग. हा पा कमळे, सरू काकींचा फोन आहे, बोलायचा आहे तुझ्या संग. कमळे, हे बाळा, अगं अगं तू बोल की. तू तू तुझी बाजू मांड. हे बघ, तुला कुणाला बी घाबरायची गरज नाही आहे. या टायमाला दुसरा कुणाचा बी विचार करू नकोस. तू फक्त तुझा विचार कर बस. कोण आहे? तिची आई आहे का? दे बरं मला फोन दे. आओ कमळीची आई. एक कमळीची आई. हॅलो, कमळीची आई बोलताय ना? नाही नाही, मी सांगते ना तुम्हाला, ती का बोलत नाहीये ते मी सांगते ना. कमळीची आई, तुम्ही काय केलं माहिती आहेत का? तुम्ही खरं तर एका गुन्हेगाराला जन्म दिलेला आहे. तुम्हाला म्हणून सांगते, ही इथे शिकण्यासाठी म्हणून आली, पण शिक्षण वगैरे सगळं बाजूला राहिलं. ही भलत्या सलत्याच काहीतरी गोष्टी करायला लागली. अहो, तुमची पोर इथे एका श्रीमंत कुटुंबामध्ये त्यांची मोठी नात बनून राहत होती. आता का म्हणून काय, तिला इथलं 5 स्टारचं आयुष्य जगायचं होतं ना, म्हणून. तुम्हाला सांगते, हा असलाच अघोरी आनंद घेत, ढोल ताशे असं सगळं वाजंत्री घेत ती आमच्या घरी आली होती. फ्रॉड कागदपत्र बनवलेत ते, कळलं का? हा, पण यात फक्त तिचाच दोष नाहीये, दोष तुमचा सुद्धा आहे. कारण तुम्हीच तिला तसले संस्कार दिलेले. हे बघा, पुन्हा एकदा सांगते, तुमची मुलगी आहे ना, दोषी आहेच, पण तिच्यापेक्षा काकणभर जास्तच तुम्ही दोषी आहात, कारण तुमच्यामुळेच ती तशी वागते. हॅलो, कमळीची आई. हॅलो. तू काय सांगशील? माझी कमळीच त्या घरची खरी पोर हाय, खरी नात हाय. मी फक्त तुझ्या भीतीपायी हे समज लपवलंय. अहो बोला ना. नाही नाही, माझं ऐकून झालं असेल ना, तर बोला ना. तुम्हाला काही बोलायचंय का? काय तुझी आई काय बोलणार? वेडी असेल बहुतेक. काय नाही, बोलण्यासारखं आता काही राहिलेलंच नाहीये. एक काम कर, गावी जा, तू आणि तुझी आई दोघी जणी मिळून रडत बसा.